आपसात मारामाऱ्या लावतो, भांडणं करतो, चमत्कारांचे दावे करतो, त्याला घेऊन तुम्ही हिंडता. म्हणजे जेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे तेव्हापासून त्यांनी महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धा वाढवण्याचं काम केलेलं आहे. या अंधश्रद्धांना प्रतिष्ठा निर्माण करून दिलेली आहे आणि म्हणून खरात सारखे एवढे मोठे बाबा निर्माण झालेले आहेत. हे माझं अतिशय जाहीर आणि स्पष्ट मत आहे. झालं, मला जे म्हणायचं होतं ते झालं. पण आपण म्हणताय की अशोक खरात जो भोंदू बाबा आहे त्याचा जबाबदार देवेंद्र फडणवीस सरकार, परंतु एका पोलीस अधिकाऱ्यांनी अशी नाही, असं नाही, तुम्ही चुकीचं वाक्य नका. अशोक खरात सारखा बाबा एवढा मोठा बाबा झाला, याला जबाबदार महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीसचं आहे. मला तेच म्हणणं आहे की तुम्ही असं नाही तुम्ही देवेंद्र फडणवीसांनीच या बाबाला चव्हाट्यावर आणलंय असे पोलीस अधिकारी. बरोबर आहे ना, फॅक्ट आहे ना ते. मग मी आता सांगतो काय तुम्हाला. बरं झालं तुम्ही हा प्रश्न या पद्धतीने विचारला. नाही ठीक आहे, तुम्ही हा प्रश्न या पद्धतीने विचारला त्याबद्दल धन्यवाद. प्रदीप मिश्राच्या विरुद्ध तक्रारी गेल्याची मला माहिती आहे. पोलिसांचेच मला फोन आले होते. धीरेंद्र कृष्ण महाराजांचं तर मी स्वतःच कंप्लेंट केलेली आहे, ऍक्शन झाल्या नाही. खरात बाबावर काय ऍक्शन झाल्या, काय तुमचा अंदाज आहे? खरात या बाबामध्ये जर समजा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या जवळचे 4 मंत्री असते ज्यांच्यावर त्यांचं प्रेम आहे, विश्वासातले आहेत, ऍक्शन झाली असते. ऍक्शन झाली याचं मूळ कारण आहे एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर यामध्ये इन्व्हॉल्व आहे. हे जरा कृपया समजून घ्या. मी हे जाहीररित्या बोलतोय कारण यापूर्वी या सरकारने ऍक्शन घेतलेल्या नाहीत आणि आता घेतल्या. म्हणजे खरातवर ऍक्शन घेतली चूक झाली असं माझं मुळीच म्हणणं नाही, ती व्हायलाच पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा की अंजली दमानियाने जे सीडीआर बॉम्ब फोडलाय ते देवेंद्र फडणवीसांच्याच म्हणण्यानुसार बोलले. त्यांच्या संमतीशिवाय मिळू शकतो का? कोण्या पोलीस अधिकाऱ्याची हिंमत आहे द्यायची? तुम्हाला काय गंमत वाटते काय? पोलीस अधिकाऱ्यांना कळत नाही का हा कायद्याने गुन्हा आहे म्हणून? नाही, हा वेगळा प्रश्न झाला. एकनाथ शिंदे यामध्ये की नाही याच्याबद्दल मला डाऊट आहे, ते पोलीस तपासामध्ये येईल. पण रुपाली चाकणकर 100% यामध्ये सहआरोपी बनतात. नाही, हा मुद्दा वेगळा आहे ना. मी ऍक्शन नाही घेऊ शकत ना, मी फक्त जाहीर सांगू शकतो. मी ते सांगतोय जाहीर. ते म्हणून तर मी जाहीररित्या बोलतोय ना. मी परवापासून परवा भाषण पहिलं बोललो मी, तेव्हापासून मी बोलायला सुरुवातच केली आहे ना की रुपाली चाकणकर ह्या डायरेक्टली सहआरोपी बनतात. कारण हे ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे, त्यांनी फोनाफोनी केलेली आहे, त्या पत्रकाराला झापलेलं आहे. एकनाथ शिंदे हे बळी आहेत की सहआरोपी बनण्याच्या पद्धतीनं त्यांनी मदत केलेली आहे, हे शोधावं लागेल. ते पोलीस तपासात पुढे येईल ना. मी उगाच कशाला आरोप करू? एकनाथ शिंदे समजा अंधश्रद्धा आहे म्हणून मी त्यांच्या नुसतं आरोप करायचा, हे योग्य नाही ना. जसे आता आतापर्यंत ईडीच्या दाढीकडून जसे लोक चूक केले तसं हे प्रकरण मी आता नाही, आता हे तुम्ही चूप नाही राहणार. मी आता का बोलायला सुरुवात केली कारण तुम्ही हे प्रकरण अशा स्टेज पर्यंत आणून ठेवलं की ते आता मागे नाही राहू शकत. याच्यामध्ये काय होईल की बाकीच्यांवर ऍक्शन नाही होणार, राजकीय सोयीनुसार एवढं होईल आणि ते होणारच आहे. त्याच्याकरता आपलं दबाव बनवणं हे आपलं काम आहे. पण त्या दबावाला ते बळी पडतीलच असं नाहीये, कारण हे सरकार काही लोक दबावाला बळी पडणारं सरकार नाही. पुन्हा तिथे तोच डाऊट ना. मुळामध्ये त्यांनी मुद्दाम झालेला आहे, अपघात झालेला आहे, काय झालेला आहे हे आपण ठामपणे नाही सांगू शकत. तर मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपण ठामपणे सांगू शकत नाही त्या आपण बोलू नयेत, असं मी स्वतःपुरतं ठरवतो. हा, बोला. या जिल्ह्यामध्ये